अण्णा, स्वागत आहे तुमचं झी 24 तास मध्ये. दोन मिनिट दोन वेळेस कट आलं, एकदा बंद झालं. 3000 पेजेस का डेटा मिल गया है. अण्णा, आवाज येतोय माझा? मैंने कहा 3000 पेजेस का डेटा हम देके आए. अण्णा, आपण बघतोय दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झालाय, भाजपची सत्ता येते. तर तुमचे एकेकाळचे सहकारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झालाय. काय प्रतिक्रिया आपली पहिली? प्रतिक्रिया एवढीच आहे, करणी तसे भरणे. ज्या वेळेला माणसं करतात त्याचं चांगल्याला चांगलं फळ, वाईटाला वाईट फळ मिळतं. ज्या वेळेला हे लोक माझ्या बरोबर होते त्यावेळेला राळगणला यायचे, मधून मधून सगळे राळगणला यायचे. पण सत्ता आणि पैसा डोक्यात आलं आणि दारूचं दुकान, दारूचे लायसन्स हे डोक्यात शिरलं, तेव्हापासून त्यांचं MA डाऊन होत गेलं. वास्तविक दारूच्या दुकानाचा विचार करायला नको होता. दारू ही वाईट आहे, सगळ्यांना माहिती आहे. दारूचा विचार करणं बरं नव्हतं. समाज आणि देशाचा विचार करणं गरजेचं आहे. दारू डोक्यात शिरली, दारूचं दुकान डोक्यात शिरलं, तेव्हापासून त्यांचे MA डाऊन झाले. अगदी. अण्णा, या सगळ्यामध्ये आपण बघितलं आम आदमी पार्टीचं जवळपास 10 वर्ष सलग आता सरकार आपल्याला पाहायला मिळते, किंवा त्यापेक्षा थोडे अगोदर बघितलं ते 1-2 वर्ष सुद्धा सरकार होतं. मात्र या सगळ्यामध्ये या आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या सगळ्या कारकिर्दीकडे अण्णा हजारे कसं बघतात? मी ज्या दिवशी पक्षाने पार्टी काढली आणि पक्षाने पार्टी काढताना एक मीटिंग घेतली होती दिल्लीमध्ये, त्यावेळेला ज्यावेळेला मला सांगितलं गेलं की पक्षाने पार्ट्यांचा विचार करायचा आहे, या देशाला डेव्हलप करण्यासाठी पक्षाने पार्ट्या, म्हटलं तुम्हाला करायचं तर करा, मी पक्षाने पार्टीत जाणार नाही. समाज आणि देश, आजपर्यंत पक्षाने पार्टी काढली नाही पण समाज आणि देशासाठी कमी झालं नाही. 10 कायदे केले, 10 कायदे गावागावात जागवलं, असं काम करणं गरजेचं होतं. पण याने पक्षाने पार्ट्या काढलं, दारूच्या दुकानाचा विचार केला, दारूचा लायसन्सचा विचार केला आणि त्यांचे MA डाऊन झालं. अगदी. अण्णा, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की मागच्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर कथित मद्य घोटाळा जो होता दिल्लीतला, त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल त्या काळातले ते जेलमध्ये जाऊन आले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जेलमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांचे खासदार संजय सिंग सुद्धा जेलमध्ये जाऊन आले. यावेळेला अण्णा हजारेंची भूमिका काय होती? या आपले जुने सहकारी जेलमध्ये जात आहेत या सगळ्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये, जे भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईतनं राजकारणात आले होते. नाही, ज्या वेळेला शुद्ध आचार, शुद्ध विचार राजकारणात असायला पाहिजे, ते ज्या वेळेला त्यांचे ढासळले तेव्हापासून मी त्यांच्या जवळ गेलो नाही, पक्ष और पार्टीच्या जवळ गेलो नाही. फक्त समाज आणि देश. दारूचं दुकान, दारूचं लायसन्स, दारूच्या बाटल्या हे ज्यावेळेला मला माझ्या समोर आलं त्यावेळेला मी त्याच्यापासून बाजूला गेलो. मग ते कसं करतात, कसं राज्य चालवतात, काय चालवतात, मी तिकडे पाहिलं नाही. अण्णा, ज्या वेळेला तुम्हाला कळलं की दिल्ली सरकार दारूचे परवाने देणार आहे, त्यामुळे तुम्ही अरविंद केजरीवालांना काय सल्ला वगैरे दिला होता की असं करू नका किंवा काय, किंवा त्यांनी तुमचा सल्ला मागितला होता? मागितलं नाही, पण मी पत्र लिहिलं ना, पत्र लिहिलं होतं. अरे आमचं हे काम नाहीये, दारूच्या दुकानं, दारूचे परवाने देणं हे आमचं काम नाहीये. कार्यकर्त्यांनी नेहमी आपल्याच्या आचार शुद्ध ठेवावे, विचार शुद्ध ठेवावे, जीवन निष्कलंक ठेवावं, जीवनात त्याग करावा
आणि समाज आणि देशाचा विचार करावा. हे दारूच्या दुकान, दारूचं लायसन हा विचार नाहीये. अगदी. अण्णा, मग तुम्ही पत्र लिहिल्यानंतर केजरीवालांनी त्याला उत्तर दिलं होतं का? नाही दिलं. किंवा दिल्ली सरकारने एखाद्या पत्राला उत्तर पाठवलंय असं काय? नाही, त्याचं उत्तर आलं नाही. केजरीवालांशी मागच्या काही दिवसांमध्ये तुमचं बोलणं व्हायचं का? किंवा केजरीवालांनी पक्ष स्थापन केल्यापासून आतापर्यंत अण्णा किती वेळा तुमचं बोलणं झालंय? पक्ष स्थापन केल्यापासून मी बोलणं बंद केलं. समाज आणि देश जसा दुरावत गेला, मी माझं बोलणं बंद केलं. पुन्हा कधी बोललो नाही. त्याच्या आधी राळेगणला येत होते सर्व, सल्ला घ्यायचे, पण नंतर मी बंद केलं, परत कधी आलं नाही. अगदी. तुम्ही आता सांगितलं की दारूच्या दुकानांच्या परवान्यासंदर्भात तुम्ही केजरीवालांना पत्र लिहिलं पण उत्तर आलं नाही. पण केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत अण्णा तुम्ही त्यांना किती पत्र लिहिलेत आणि त्याची काही उत्तरं आली आहेत का? नाही, मी सांगितलं ना, ज्या दिवशी पहिली मीटिंग झाली पक्ष आणि पार्टीची, त्या दिवसापासून मी त्यांच्या कुठच्या मीटिंगला मी गेलो नाही. माझ्या डोळ्यासमोर पक्ष आणि पार्टी नव्हती, समाज आणि देश हा समोर डोळ्यासमोर ठेवला होता. अण्णा, आंदोलक असलेले केजरीवाल आणि मुख्यमंत्री झालेले केजरीवाल काय फरक दिसला तुम्हाला? आंदोलक असलेले केजरीवाल आणि मुख्यमंत्री झालेले केजरीवाल काय फरक दिसला आपल्याला? मी संबंधच तोडलं तर मला मी काय सांगू त्यांना. नाही, पण त्यांचा अण्णा तुम्ही जे भ्रष्टाचार विरोधातलं आंदोलन झालं, तुम्ही आंदोलन उभा केलं होतं, देशाचा पाठिंबा मिळाला होता, त्या आंदोलनाचा गैरवापर झाला केजरीवालांकडून असं वाटतंय तुम्हाला? नाही, ते बरे वाढले, त्यांचा संबंध तोडला, पण आजही जनतेचा माझा संबंध आहे. ज्या ठिकाणी कायदे जे झाले, 10 कायदे केले, माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, एवढे सुंदर कायदे केले. हे सरकारचे लढून एक कायदे केले ते समाज आणि राष्ट्रहितासाठी. ते मी करतो माझ्या परीने, जेवढं करता येईल तेवढं करत राहिलो. म्हणजे अण्णा, एकंदरीत जनसेवा करायला, लोकांची सेवा करायला राजकारणात यायला पाहिजेच असं नाही, असं तुमचं मत आहे, आणि ते केजरीवालांनी केलं नाही. राजकारण सगळ्यांना दोष देता येणार नाही. राजकारण हे वाईट असं म्हणता येणार नाही. फक्त राजकारण करताना समाज आणि देशाचा विचार करा की मला राजकारणातून करायचा तो आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अशी माणसं निर्माण करायची आहेत, असा विचार करा. सगळे राजकारणाला दोष देऊन चालणार नाही. अण्णा, या सगळ्यामध्ये आपण बघितलं केजरीवाल 10 वर्ष मुख्यमंत्री राहिले. यामध्ये तुम्ही सांगितलं की आंदोलनाच्या काळामध्ये ते राळेगण सिद्धीला यायचे, तुमची भेट घ्यायचे, तुमचा सल्ला घ्यायचे. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमची किती वेळा भेट घेतली किंवा तुमच्या भेटीची वेळ मागितली केजरीवालांनी? नाही, ज्या दिवशी त्यांनी पक्षाने पार्टी काढली त्या दिवसापासून मी संबंध तोडून टाकला. परत कधी आला नाही, परत राळेगणला आलं नाही. अगदी. आता अण्णा, केजरीवालांची सत्ता गेलेली आहे, केजरीवाल मुख्यमंत्री पण नाही आहे, त्यांच्या पार्टीचा पराभव झाला. निम्म्यापेक्षा मागच्या वेळी ज्या जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा निम्म्याही जागा त्यांना मिळवता आलेल्या नाहीत. केजरीवालांना काय सल्ला द्याल तुम्ही आता? नाही, आता काय सल्ला देणार? आता सल्ला देण्याच्या पलीकडे गेलं ते. आता सल्ला देऊन काय करणार? अगदी. अण्णा, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात आणि दिल्लीच्या निकालासंदर्भातली तुमची प्रतिक्रिया दिलेली त्याबद्दल मनापासून आभार.